नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंग येथे श्रावण मासानिमित्त व यात्रेमुळे दर्शनासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. देवस्थान समिती, पोलीस प्रशासन, वन विभाग व आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासनाचा चोख बंदोबस्त. प्रभू श्रीराम स्थापित रामलिंग येथे यात्रेनिमित्त व श्रावण मासानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी. रामलिंग मंदिराचे मुख्य पुजारी ओम महाराज गुरव यांच्याशी केलेली खास बातचीत. पहा सविस्तर यात्रेचा संपूर्ण अपडेट. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग मंदिरामध्ये श्रावण महिना चालू आहे. या पवित्र हिंदू धर्मातील महिन्यामध्ये सर्व आपले हिंदू बांधव देवाधर्माच्या दर्शनासाठी येत असतात. आपण पाहू शकता या ठिकाणी येडशी रामलिंग येथे अतिशय भयानक गर्दी झालेली आहे दर्शनासाठी. आणि आपल्यासोबत आहेत गुरव महाराज, ओम महाराज गुरव महाराज. या यात्रेचं स्वरूप आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांचं रिस्पॉन्स कशा पद्धतीने आहे आणि यात्रेचं स्वरूप कसं आहे हे आमच्या दर्शकांना आपण व्यवस्थित समजून सांगा. नमस्कार. तर माझं नाव ओम शिवकुमार गुरव आहे. मी रामलिंग मंदिरचा पुजारी आहे. तर इथले म्हणजे भाविकांची अशी गर्दी आहे की ज्यावेळेस मे जूनमध्ये जो पाऊस होतो तिथून पुढे पब्लिक चालू होतं. हे जवळपास आपला आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, हैदराबाद हे आपले जवळपासचे लोक कंटिन्यू चालू राहत असतात. आणि त्यात आपला सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा असे काही 4-5 जिल्ह्यातले लोक आपले ते कंटिन्यू असतात. आणि हे पब्लिक आपल्याला कंटिन्यू कुलदैवत हे म्हणून असं चालू आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला लातूर आणि सोलापूरची पब्लिक आहे. आणि पब्लिकाची अशी म्हणजे हे आहे की भरपूर पब्लिक या प्रमाणामध्ये येतं इथं. कारण या जवळपासच्या इलाक्यामध्ये कुठे असं मंदिर नाही मोठं. आणि हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. स्वतः श्रीराम प्रभूचे चरण या धरतीला लागलेले आहेत, या भूमीला लागलेले आहेत. म्हणून हे पावन झालेली धरती आहे. त्याच्यामुळे लांब लांबचे पब्लिक या ठिकाणी दर्शनासाठी येतं. तसंच रामप्रभूने या ठिकाणी बाण मारलेला आहे. हे असं जे 2-3 प्रकारचे नवीन नवीन ठिकाणं आहेत, जे मुख्य मुख्य असे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणाला बघण्यासाठी खास पब्लिक येतं. आणि इथली ठिकाणची माहिती अशी आहे की ज्यावेळेस रामप्रभू सीतेमातेच्या शोधात जात होते तेव्हा ते या मार्गाने गेलेले आहेत. त्यांनी इथं स्वतः 3 दिवस मुक्काम केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पावलाने स्पर्श झालेली धरती आहे. म्हणून या धरतीला असं सुवर्ण धरती असं म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी. तर इथं येणाऱ्या भाविकांची गर्दी अशी अफाट आहे की श्रावण महिन्यामध्ये तरी पब्लिक भरपूर असतात, पण श्रावण महिन्यात झाल्यावरही भरपूर पब्लिक असतं आहे. आणि श्रावण महिन्याच्या आधी जूनमध्ये, एप्रिलमध्येही भरपूर पब्लिक असतं, कारण पाऊस चालू होतं. आणि जवळपासच्या लोकांना बघण्यासाठी मेन ठिकाण म्हणजे हे रामलिंग मंदिर आपलं प्रसिद्ध आहे. अशी इथलं हे आहे. हे आता श्रावण महिन्यामुळं इतकं गर्दी आहे की आता सध्याला यात्रा आहे या गावची? हे श्रावण महिना असल्यामुळे इथं कंटिन्यू पब्लिक चालू राहतं. आणि श्रावण महिन्याच्या नंतर 1-2 महिने असं कंटिन्यू चालू राहतं पब्लिक. आणि पुन्हा श्रावण महिन्यामध्ये या रामलिंग देवस्थानाची यात्रा असते का? हां, यात्रा असते. त्याच्यामुळे महिनाभर कंटिन्यू पब्लिक एवढं चालू राहतं. कमीत कमी दिवसाला 10 लाखाच्या पुढे पब्लिक येऊन जातं रविवार सोमवार. चालेल महाराज. आणि देवस्थानाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांसाठी काय नियोजन असतं? तर नियोजन म्हणजे असं की काय 2-4 गोष्टी म्हणजे देवस्थान समितीकडून म्हणजे अशा 2-4 गोष्टी. कारण बाकीचे सगळं फॉरेस्ट अंडर आहे ना, आणि त्याच्यामुळे मंदिराला काय करता येत नाही जास्त. मंदिराचे जे गाभारा आहे, अगर मंदिराचे जे दरवाजे आहेत त्याच्या आतमध्ये फक्त मंदिराची जागा आहे. त्याच्या बाहेर मंदिर काही करू शकत नाही समिती. मग फॉरेस्ट विभागाकडून या यात्रेसाठी म्हणा किंवा देवस्थानासाठी काय नियोजन असतं? त्यांचं म्हणजे पार्किंगची सोय थोडी व्यवस्थित असते. थोडं धबधब्याच्या ठिकाणी थोडं कालवा गोंधळ थोडं वरचीवर कमी होत चाललेलं आहे. त्यांनीही सिक्युरिटी वाढवली. आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांचीही सोय थोडं चांगल्या प्रमाणात आहे. ते थोडं आपल्याला मदत करतात. आणि पब्लिकही आता थोडंफार मदत करायला लागलेलीच आहे आपल्याला. नाहीतर असं होतं की गर्दी जर पडली तर कोणी कोणाचं ऐकलं नाही. पब्लिकही भरपूर असतं आणि पोलीस डिपार्टमेंट पण आपल्याला होईल तेवढं मदत करतंच. हे असं घडतं येतं. ठीक आहे, धन्यवाद महाराज. तर एकंदरीत महाराजांनी आता सांगितलेलं आहे यात्रेचं स्वरूप पूर्णपणे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल किंवा देवस्थान प्रशासन असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा अतिशय उत्साहात या ठिकाणी सुरू आहे. आणि सगळ्यांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.
तर या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी यावर्षी पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह या ठिकाणी धबधब्यामध्ये चालू आहे। तर त्यांनी या ठिकाणी भजीचा वडापावचा स्टॉल टाकलेला आहे। या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांनी चेक टेबल बाकडे वगैरे ठेवून लोक अक्षरशः मनमुराद आनंद घेत आहेत। वडापाव भजीचा वगैरे पाण्यामध्ये पाय ठेवून बाकड्यावर बसून टेबल खुर्चीवर बसून वडापाव भजीचा मनसोक्त आनंद घेत आहेत। काय नाव तुमचं? अर्जुन शाहजी भोसले। या वर्षीचा अनुभव कसा येत आहे तुम्हाला? एकदम छान, एकदम छान येते, काय नाही टेन्शन। पाऊस काळ हे जरा भरपूर आहे, गिराईक भरपूर आहे। मला वाटतं दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा गर्दी जास्त आहे। हां, जास्त आहे, जास्त। आणि हे असं तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे पाण्यामध्ये तुम्ही टेबल वगैरे टाकून खुर्च्या टाकून हे पहिल्यांदाच तुम्ही हे प्रयोग केलेला आहे। या सिस्टीमला लोकांचा प्रतिसाद कसा आहे? भरपूर आहे, भरपूर आहे, भरपूर आहे। काय म्हणतात लोक भजी वगैरे काय खाऊन? नाही, छान नावट होत नाहीत अजिबात, छान म्हणून खाऊन जातात। मस्त व्यवस्था आहे म्हणून लोक आनंदी आहेत, आनंदी आहेत, आनंदी, फुल आनंदी। रामलिंग येथे यात्रा महोत्सव अतिशय उत्साहात सुरू आहे। हजारो भाविक भक्त या ठिकाणी आपण पाहू शकता दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। याच ठिकाणी या गर्दीचा औचित्य साधून, या यात्रेचा औचित्य साधून या गर्दीचा काहीतरी समाजासाठी योगदान मिळालं पाहिजे या उद्देशाने धाराशिव येथील रेणुका ब्लड बँक सेंटरच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी दररोज 5, 7, 10, 15 असं या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे। भाविक भक्त या ठिकाणी अशा पद्धतीने रक्तदान शिबिर करत आहेत। मॅडम काय नाव तुमचं? दुर्गा गरड, दुर्गा संजय गरड। तर काय सांगाल या रक्तदान शिबिरामध्ये कसं काय रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? रिस्पॉन्स तसा चांगला आहे। तसं तर कमीत कमी 10 तर व्हायला पाहिजे, डेली 10-15, पण डेली रिस्पॉन्स म्हणलं तर 4 रक्तदान करणारे लोक 4च आहेत। कधी करते 4, कधी होतेत, कधी नाही येत, असं होतं। रिस्पॉन्स तसं म्हणलं तर बऱ्यापैकी डेली 6-7 बरं आहे म्हणायचं रिस्पॉन्स वगैरे। तर यात्रा पूर्ण संपेपर्यंत म्हणा किंवा श्रावण महिना पूर्ण संपेपर्यंत एक 200-400च्या आसपास या ठिकाणी रक्तदान शिबिर रक्तदान होतील असा। तर रामलिंग देवस्थान येथे दर्शन करून परत जात असताना या पायरीच्या पाऊलवाटेवर या 2 मुली मला निदर्शनास आल्या। या ठिकाणी त्यांनी दगडी कोरीवकाम केलेलं शिवलिंग या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे। अतिशय सुबक व कोरीव असं एकदम सुंदर असं त्यांनी शिवलिंग तयार केलेलं आहे। आणि नंदी बसवेश्वराचं देखील त्यांनी कोरीव काम करून तयार केलेलं आहे। अतिशय सुबक व सुंदर मूर्त्या या ठिकाणी ते बनवलेल्या आहेत। काय नाव तुमचं? निकिता मारुती इटकर। निकिता, या मूर्ती कोण बनवतात? नेताजी अंबादास इटकर। नेताजी अंबादास कोण आहेत ते? माझे आजोबा। अतिशय काय किंमत आहे या मूर्तीचं? 150ला जोडी। 150ला जोडी। आणि या शिवलिंगाचं? नंदी आणि महादेव दोन्ही मिळून 150 रुपयाला। हे शिवलिंग आणि ही नंदी हे दोन्ही मिळून याची किंमत आहे 150 रुपये। तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं एकच आहे की अशा ठिकाणी खरेदी करत जावा, कारण हे लोक पैसे कमवण्यासाठी हे सर्व धडपड करत नाहीत, तर ते त्यांचं जीवन जगण्यासाठी हे धडपड करत असतात। अशा ठिकाणी आपण जेव्हा येतो त्यावेळेस माणुसकीच्या नात्याने काही वस्तू आपण खरेदी करत जावा।